अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्राचे पारायण करते वेळी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत आणि आपल्याला कोणते नियम टाळायचे आहेत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकांस म्हणजेच अतिसामान्यांना मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद असा मानला जातो। गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र, महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे। गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते, पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी आपल्याला खालील नियम पाळावे लागतात। तर पहिला नियम आहे, गुरुचरित्र सप्ताह करताना आपल्याला प्रारंभ शनिवारी आणि सांगता शुक्रवारी करायची आहे, कारण शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदनाचा दिवस असा मानला जातो। आपला दुसरा नियम आहे, गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आपल्याला एका गाईला किंवा 4 कुत्र्यांना, एक गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे। तिसरा नियम आपल्याला सांगतो, गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा आपण उत्तर दिशेला तोंड करूनच करायचे आहे। वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची किंवा पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात करायची आहे। चौथा नियम आहे, गुरुचरित्राचे वाचन आपल्याला पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करायचे आहे, कारण दुपारी 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण करण्यास मनाई आहे। 5वा नियम आहे, गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये। आपली आई, पत्नी किंवा बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास आपल्याला मुभा आहे। उपवास आपल्याला करायचा नाहीये। दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी 1 धान्य फराळ आपल्याला करायचा आहे। काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास काहीच हरकत नाही। 6वा नियम आपल्याला असे सांगतो की गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवायची नाहीये, स्वतःच्या हातानेच दाढी करायची आहे। तसेच या कालावधीत चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरायचे आहेत। गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचे आहे। हा एक सर्वात महत्त्वाचा नियम असा आहे। 7वा नियम आपल्याला असा सांगतो की गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये। स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यावे। अर्धवट पारायण कधीच सोडू नये। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मानसिक पाळी विषयक अशौच सांभाळावे। वेळोवेळी गौमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडत राहावे। 8वा नियम आहे, सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करायची आहे। रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री गुरुचरित्र श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आपल्याला वाचायचे आहे। 9वा नियम खूप महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये आपल्याला पहिल्या दिवसापासून ते 7व्या दिवसांपर्यंत आपल्याला किती अध्याय वाचायचे हे स्पष्ट केलेले आहे। तर आपल्याला पहिल्या दिवशी अध्याय 1 पासून ते अध्याय 9 पर्यंत अध्याय वाचायचे आहेत। दुसऱ्या दिवशी आपल्याला अध्याय 10 ते अध्याय 21 पर्यंत वाचन करायचे आहे। तिसऱ्या दिवशी आपल्याला अध्याय 22 ते अध्याय 29 पर्यंत वाचन करायचे आहे। चौथ्या दिवशी आपल्याला अध्याय 30 ते अध्याय 35 या प्रकारे वाचन करायचे आहे। 5वा दिवस म्हणजेच अध्याय 36 ते अध्याय 38, 6वा दिवस म्हणजे अध्याय 39 ते अध्याय 43, 7वा दिवस म्हणजे अध्याय 44 ते अध्याय 53 अशा प्रकारे आपल्याला वाचन करायचे आहे। 10वा नियम, गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचे असते, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करायला देखील पद्धती आहेत। 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करायची आहे। सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा। ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे आणि स्वतः आपलं खायचा आहे।
11वा नियम आपल्याला असे सांगतो की गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पाडू द्यायचा नाही आहे. श्री गुरुचरित्र हे 3 दिवसीय वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम आणि राष्ट्रसेवेसाठीच असते. वैयक्तिक पारायण हे 7 दिवसांचेच असते. तर हे सगळे नियम आपल्याला गुरुचरित्र पारायण करतेवेळी आपल्याला पाळायचे आहेत. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार नक्कीच होतो. या ग्रंथाचे हेच मोठे वैशिष्ट्य आहे. दुःख असणाऱ्यांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण मारण भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना हे गुरुचरित्र एकमेव साधन असे समजले जाते. गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते. त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तीळ, तूप असे एकत्र करून हविद्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा. अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येते. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला फलप्राप्ती लवकर प्राप्त होईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.